लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर सत्ताधारी एनडीए मधल्या घटक पक्षांनी विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली आहे। भाजपने काल मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला। वरळीच्या जांभोरी मैदानापासून सुरुवात झालेला हा मोर्चा वरळी डोमपर्यंत नेण्यात आला होता। मात्र या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदानाच्या परिसरामध्ये वरळीच्या या भागामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतापलेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला। या महिलेने गिरीश महाजन यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केलेला आहे। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam. Yes. Get out of here. कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो। आवाज कम करो। आवाज कम करो। Hello. Come over here. मुंबईमधल्या जांभोरी मैदानामध्ये आक्रमक झालेल्या महिलेच्या संदर्भात आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महिलांच्याच हक्कासाठी आमचा मोर्चा होता आणि त्या महिलेला पोलिसांमध्ये तक्रार करता आली असती, सभ्य भाषेमध्ये त्या महिलेला बोलता आलं असतं, पण त्या आक्रमक झाल्या असं उत्तर गिरीश महाजनांनी दिलंय। शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता। असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात। आंदोलन केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून। आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता। पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। जर कुणाला त्रास झाला असेल तर मुंबईच्या महापौर म्हणून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते असंही त्यांनी म्हटलंय। मी गिरीश महाजनांची क्लिप पण पाहिली। पोलीस प्रशासनाने फक्त त्यांना बोलले की तुम्हाला आपको ऐसा करना नहीं चाहिए इतकीच भाषा वापरलेली आहे पोलीस प्रशासनाने। व्हेरी मच ड्यू रिस्पेक्ट त्या महिलेला सगळ्यांनी आदरयुक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलेली आहे। मी स्वतः सगळे ते व्हिडिओ पाहून मी इकडे आलेली आहे। तर त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रश्नच नाही, आमच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी संयम दाखवला। ठीक आहे, त्या रस्त्यावरती गर्दी होती त्यामुळे त्यांचा रोष असणार स्वाभाविकच आहे, पण त्यांना हे माहित नव्हतं की आम्ही या ठिकाणी सगळ्या परमिशन सहित उभे आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।